जनशक्ती पक्षाचा राज्यभरातील आमदारांच्या निवासस्थानासमोर कर्जमाफीसाठी उद्या सायंकाळी मध्यरात्री 12 वाजता मशाल आंदोलन करण्यात येणार आहे। याच पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातील 5ही विधानसभा मतदारसंघातील आमदारांच्या निवासस्थानावर प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी कर्जमाफीसाठी आंदोलन करणार आहेत। यावेळी आमचे प्रतिनिधी किशोर शिरसाट यांनी प्रहार जनशक्तीचे जिल्हाध्यक्ष सावळा हरीश शिंदे यांच्याशी बातचीत केली आहे। पाहुयात आंदोलनाचे स्वरूप काय असणार आहे। नाम्यामध्ये कर्जमाफीची घोषणा केली होती आणि त्याच माध्यमातून महाराष्ट्रभरातून जनतेने भरभरून त्याला यश संपादित करण्यात आलं। याच पार्श्वभूमीवर जवळपास निवडणूक महायुती सरकारने निवडणूक काबीज केल्यानंतर विधानसभा निवडणूक काबीज केल्यानंतर जवळपास आज 4 ते 5 महिने उलटले, परंतु शेतकऱ्यांचे कर्जमाफी संदर्भात आणखी सुद्धा शब्द काढलेला नाही। या संदर्भात आता महाराष्ट्रात शेतकऱ्यांची नाराजीची लाट पसरायला पाहायला मिळते। उद्या सायंकाळी प्रहार संघटनेचं आमदाराच्या निवासस्थानावरती स्मशान आंदोलन करण्यात येत आहे। जालना जिल्ह्याचे प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष सावळा हरीश शिंदे आपल्यासोबत आहोत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। काय सांगसाल, आंदोलनाचं स्वरूप कसं असणार आणि आंदोलन नेमके काय? आंदोलनाचं स्वरूप आमचं असं आहे काय की आमच्या आंदोलनाचं आम्ही आमदाराच्या घरासमोर जाणार। गेल्या 6 महिन्यापासून महायुतीचं सरकार आलेलं आहे। त्यांनी खोटे आश्वासनं देऊन त्यांनी यश संपादित केलं। यश संपादित केल्यामुळे त्यांना ते आठवण राहिली नाही कोणती, की आपण जो शब्द निवडणुकीच्या अगोदर शेतकऱ्यांना दिला होता, ते आठवण करण्यासाठी आम्ही हे आंदोलन पुकारलेलं आहे। आणि माझ्या मायबाप शेतकऱ्यांना मी आवाहन करतो, कारण की शेतकऱ्यांना जात नाही, शेतकऱ्यांना पक्ष नाही आणि त्याच्यामुळे बच्चूभाऊ आमचे सरकारमध्ये होते, परंतु या सरकारच्या धोरणामुळे सरकारच्या बाहेर पडून त्यांनी, आणि दुर्दैव आहे का असं आहे की सध्या राज्यामध्ये विरोधी पक्ष न राहिला नाही, सगळ्यात मोठी शोकांतिका आपल्या राज्याची। म्हणून पुऱ्या ताकदीनं आपण सगळ्यांनी समोर यावं। या भूमिकेत माननीय बच्चूभाऊ यांनी सगळ्या आमदारास घरासमोर जाऊन छत्रपतींचा ध्वजा, शौर्याचा ध्वजा आणि महात्मा फुलेंचं जयंती या निमित्त आमदाराला मध्यरात्री जाऊन जागे व्हा आमदार साहेब, आणि तुमच्या सरकारने दिलेला शब्द पाळा ही आठवण करून देण्यासाठी आम्ही आमदाराच्या घरासमोर जाणार आहोत। आम्ही जालन्यातल्या संपूर्ण 5 विधानसभेमध्ये पूर्ण कार्यकर्ते, पुरे शेतकऱ्यांना मी आवाहन करतो, ज्या त्या तालुक्यामधले ज्या त्या मतदारसंघात त्यांच्या घरावर रात्री 12 वाजता जाणे आणि शांततेत आंदोलन करणे, आपल्याला फक्त त्यांना आठवण करून द्यायची, कोणताही उद्रेक होता कामा नये याची दक्षता घेऊन आमचे संपूर्ण कार्यकर्ते आंदोलन करणार आहेत। आम्ही त्याची पूर्वतयारी केलेली आहे। ह्या राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी एक शेतकऱ्यासंदर्भात एक बेताल वक्तव्य केले, ते तुम्हाला सुद्धा माहीत आहे, त्या संदर्भात काय सांगा? हे राजकीय लोक काय आहे, मीडिया समोर येण्यासाठी याच्यासाठी अनेकदा शेतकऱ्यांचे त्यांनी वारंवार अपमान केलेला आहे। इतकंच कशाला, आपले राज्याचे त्यावेळेस प्रदेशाध्यक्ष असलेले रावसाहेब पाटील दानवे यांनी एकदा शेतकऱ्याला हिणवलं। कृषी मंत्री आता जे कोकाटे साहेबांचं जे चाललं आहे त्याला साहेब आम्ही म्हणतो, कारण की ते संविधानिक पदावर आहे, परंतु तुम्हाला सांगतो मी, त्यांचा आम्ही निषेध पुऱ्या ताकदीनं केलेला आहे। आणि येणाऱ्या काळात आमचे पक्षप्रमुख आम्हाला जसे आदेश देतील त्याच आदेशाने आम्ही पुढील आंदोलन ठरणार आहोत। या राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक स्टेटमेंट केलं होतं की 31 मार्चच्या अगोदर कर्ज भरा, असं देखील शेतकऱ्यांना एका सभेत त्यांनी आवाहन केलं होतं। हे कितपत योग्य? हे पोटातलं फक्त ओठावर आलं। आणि ह्या सरकारला ह्या जे प्रमुख लोक आहे, आता बरेच जण म्हणतात अजितदादाचं स्पष्ट नेता आहे, डायरेक्ट बोलणार नेता आहे। खरं आहे, त्यांच्या स्वभावावरून आम्हाला वाटतं की डायरेक्ट नेता आहे। त्यांनी जे पोटातलं होतं, जे बाकीचं सरकार बोलू शकलं नाही, मुख्यमंत्री बोलू शकले नाही, त्यांनी ते डायरेक्ट क्लिअर सांगितलं। त्याच्यामुळं त्याच्यामध्ये आता शंका राहिली नाही, कारण की हे कर्जमाफी करूच शकत नाही, हे दादाच्या वक्तव्यामधून स्पष्ट होतं। म्हणजे शेतकऱ्यांनी सरळ आशा धरून कर्जमाफीची नाही, आम्ही तर शेतकरी आशावादीचे। आम्ही भारत स्वतंत्र झाल्यापासून तर लोकशाहीत आम्ही आशावादी राहणारच ना, तर आशा आम्ही सरकारकडून करायची नाही कोणाच्याकडून, पण सरकारला धारेवर धरू त्यासाठी हे आंदोलन आहे आणि त्यांना मजबूर करू ही जनतेची ताकद। त्यामुळे आम्ही हे आंदोलन आशावादी आम्ही कायम असू। शेतकऱ्याला फसवलं सरकारने असं म्हणायला हरकत नाही। फसवलं तर आपल्याला दिसूच राहिलं ना, फसवलं तर 100%, पण ते कुठपर्यंत फसवतील आम्ही त्यांचा पाठलाग शेतकरी कार्यकर्ते करणार आहोत। आणि त्यांना किती त्यांनी फसवलं आम्ही त्यांना उत्तर मागणार आहोत। हे होते जिल्हाध्यक्ष प्रहार संघटनेचे सावळा हरीश शिंदे।
उद्या सायंकाळी 12 वाजता महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे आमदार जेवढे असतील तेवढ्या आमदारांच्या निवासस्थानावरती प्रहार संघटनेच्या वतीने त्या ठिकाणी मशाल आंदोलन केलं जाणार आहे आणि त्या आंदोलनातून सरकारला जागा करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. हीच उद्याची भूमिका देखील पाहायला मिळणार आहे. मी किशोर शिरसाट, NTV न्यूज मराठी, बदनापूर, जालना. प्रतिनिधी किशोर शिरसाट, NTV न्यूज मराठी, जालना.